क्रिकेटर हैं और आपकी छत्र छाया में, और वो और भी आगे बढ़ेंगे। नहीं, बढ़ चुके हैं ऑलरेडी वो। इस एरिया के बजाय उरन एरिया में आप जाएंगे ना तो निखिल बाबर का बहुत डिमांड है उधर। निखिल बाबर की कमेंट्री उन लोगों को बहुत बहुत पसंद आती है। जहाँ जहाँ हम नहीं रहते, हमारी कमियाँ वो बराबर उधर से उधर पूरी कर देते हैं, और अच्छी कमेंट्री की वजह से वो बहुत पॉपुलर हो चुके हैं वो उस उरन एरिया में। जी बिल्कुल। और जब आप में प्रतिभा है तो कहते हैं ना कि हर इंसान के अंदर एक कलाकार होता है, एक फनकार होता है। ज़रूरत होती है तो ऐसे मंचों की जहाँ पे वो अपनी प्रतिभा को निखार सके और जो है अपने समाज का, अपने क्षेत्र का, अपने राज्य का जो है नाम ऊंचा कर सके। तो ऐसे निखिल बाबर जी हैं जिन्हें मौका मिला यहाँ पे और वो एक अलग मुकाम हासिल उन्होंने कर लिया है। तो कहते हैं कि आसमान की ऊंचाइयों पर हर किसी का घोंसला नहीं होता, आसमान की ऊंचाइयों पर हर किसी का घोंसला नहीं होता, किसी के पंख नहीं होते या किसी में हौसला नहीं होता। लेकिन यहाँ पर ये दोनों टीमें देखेंगे सर कि बुलंद हौसलों के साथ ये मुकाबला यहाँ पर खेलेंगी। एटीएम विनायक हॉस्पिटल वापी पालघर और इनका सामना है पोवालकर ब्रदर्स कोल्हापुर। तो ये एक अपोजिट डायरेक्शन की टीमों के बीच में मुकाबला होता हुआ। डॉक्टर भाविन की ये पहली गेंद मिड ऑफ की जानिब, बॉलर पे एक ड्राइव था, उसको गैदर किया, थ्रो किया और डॉट गेंद के साथ आगाज होता हुआ सर। पहले बल्लेबाजी करते हुई पोवालकर ब्रदर्स कोल्हापुर, इनकी टीम। डॉक्टर भाविन की अगली गेंद अच्छी लेंथ में थी, अक्रॉस द लाइन खेलने का यहाँ पर प्रयास था, लेकिन गेंद क्रॉस करते हुए विकेट कीपर के पास पहुंचती हुई। बल्ला पहले घुमा चुके थे, 2 गेंदे और दोनों डॉट गेंदे। अच्छा आगाज करते हुए यहाँ पर एटीएम विनायक हॉस्पिटल वापी पालघर की टीम, सामने है पोवालकर ब्रदर्स। और ये गेंद पट्टे पे आती हुई और गेंद को पटक दिया लॉन्ग ऑन सीमा रेखा पार, षटकार। ओवर टू डीजे। बेहतरीन स्ट्रोक था विशाल यादव का, जगह बनाई उन्होंने और सीधा स्ट्रोक खेला लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। डॉक्टर विशाल का ये विशाल छक्का आता हुआ सर। एक बार फिर उसी जानिब है फील्डर, यहाँ पे कैच पकड़ लिया उन्होंने, कोई गलती नहीं करी और इसी के साथ ये पहले विकेट का पतन। बैटर चले अपने वतन पवेलियन की ओर। और सर जैसा आप पिछले मैच में बोल रहे थे कि एक्सरसाइज करना, ये सब करना, अभी आज जमाना ऐसा हो गया सर कि हर कोई चाहता है कि हम 1 तारीख से ही सब कुछ करेंगे, 1 दिसंबर से। लेकिन 2-3 दिन करते हैं और उसके बाद जो है फील्डर नेम बताएं प्लीज, और उसके बाद जो है ना छोड़ देते हैं, फिर इंतजार करते हैं 1 दिसंबर। सर जो चीज़ में आपको फ़ायदा होता है, जिसमें आपको पॉजिटिविटी आती है, पॉजिटिव वाइब्स आते हैं, उसके लिए तारीख का इंतजार नहीं करना चाहिए। नहीं, आजकल क्या हो चुका है कि लोगों को एक्सरसाइज के विपरीत उनको गोलियां चाहिए। मयूर, यस, कैच मयूर जी ने कैच पकड़ा, डॉक्टर मयूर ने। जी 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 बिल्कुल। आप बैटर, अगले बैटर का नाम बताएं प्लीज। डॉक्टर संदीप पाटिल जी। जी हमारे प्रेसिडेंट साहब का नाम याद आ गया, रायगढ़ क्रिकेट कमेंट्री एसोसिएशन के प्रेसिडेंट, जो कि सभी लोगों को साथ लेकर चलते हैं, प्लेटफॉर्म एक प्रदान करते हैं। तो सही कहा आपने सर, गोलियां से ही हर कोई वो चाहना चाहता है। आज जितने भी फैट पेशेंट हैं वो जब भी डॉक्टर के पास जाते हैं उनको पतला होना है, तो डॉक्टर साहब ओरली स्टेट 120 mg की कैप्सूल, 3 कैप्सूल एक बार दिन में 9 खानी होती है, वही खाते हैं, बाकी कुछ नहीं करते हैं। और अगली गेंद के लिए, और ये पूरा सम्मान के साथ गेंद को ड्राइव किया और गेंद जाती हुई मिड ऑन की तरफ, बाकी कुछ नहीं करते हैं और वेट उतना ही रहता है। जबकि स्ट्रिक्टली बोला जाता है कि आपको चलना ही है, तो हर कोई चाहता है कि सिर्फ गोलियां खाने से जो है वो कंट्रोल हो जाएगा, तो गोलियों से नहीं होता है, आपको फिजिकल एक्टिविटी भी करनी ही पड़ती है। और ये बेहतरीन माध्यम है। बहुत सारे आप देखेंगे हर कोई स्टेटस रखता है, अगर जैसे डॉक्टर लोग ऐसा स्टेटस रखेंगे भागते हुए, ट्रैकिंग करते हुए, जॉगिंग करते हुए, मैराथन भागते हुए, तो पेशेंट भी फॉलो करते हैं और मोटिवेट होते हैं कि जब डॉक्टर साहब कर सकते हैं तो हमने भी करना चाहिए।
जी हाँ, इसलिए तो ये डॉक्टर लोग अभी प्रीमियर लीग खेल रहे हैं, जो कि उनके पेशेंट भी खेलेंगे तो तंदुरुस्त रहेंगे। बेहतरीन गेंद, जबरदस्त गेंद, ये शॉर्ट ऑफ लेंथ थी, थोड़ी टप्पा खाने के बाद थोड़ी सी टर्न हुई बाहर की तरफ। और पहली ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड हम देखेंगे तो स्कोर है 7 रन, 1 विकेट के नुकसान पे। बहुत ही बढ़िया पहली ओवर में कैच लपका था, मेरे ख्याल से डॉक्टर मयूर ने बेहतरीन कैच लपका था। देखते हैं नवनाथ सोनखले जो कैप्टन है इस टीम के, क्या रणनीति यहाँ पे वो रखते हैं। और ये टीम का नाम है एनी टाइम मनी, है ना, एटीएम टीम, एनी टाइम मनी है। और ये अलग नाम है सर, ऑल टाइम मॉन्स्टर। जी जी, मजाक कर रहा हूँ। ये तो सब रावण के कुल से हैं। आशीष, डॉक्टर आशीष, ऑल टाइम मॉन्स्टर्स। ओ, ये गेंद स्लोअर गेंद, बहुत सी बार हमने देखा है सर कि स्लोअर गेंद पे स्ट्रोक लगाना बहुत बड़ी चुनौती होती है बल्लेबाज के लिए। और इसका इजाद किया था डेरिल टफी, न्यूजीलैंड के जो फास्ट बॉलर थे। लो फुल टॉस भी उन्होंने वो किया था, जिसकी वजह से आज एक मुख्य अस्त्र बन चुका है क्रिकेट में। जी हाँ, ये गेंद बल्ले के बीचों बीच आई नहीं, लेकिन वहां पे नवनाथ सर गए, उन्होंने गेंद को उठाया। तब तक 1 रन आसानी से निकाला बल्लेबाजों ने। और स्ट्राइक रोटेट होना बहुत जरूरी है सर। छक्के चौके तो आते रहेंगे, लेकिन स्ट्राइक रोटेट होता रहेगा तो थोड़ा सा दबाव बनता जाएगा गेंदबाज के ऊपर। उसको अपनी सोच बदलनी पड़ेगी, दिमाग का यूज करना पड़ेगा, और यही होना चाहिए बल्लेबाजों के बीच। हो, और एक स्लोअर गेंद, लेकिन थोड़ी शॉर्ट ऑफ लेंथ थी, डायरेक्ट हिट करने का प्रयास, लेकिन अपने क्रीज में सुरक्षित पहुंचे बल्लेबाज। ये तीसरी मैच है आज के दिन की, तीसरी मैच। पहला मैच हुआ था फिटमॉस पुणे वर्सेस राजधानी सातारा, वो जीती थी पुणे टीम ने। दूसरा मैच हुआ था पोवालकर ब्रदर्स कोल्हापुर वर्सेस राजधानी सातारा, वो सातारा ने मैच जीता। और तीसरी मैच है पालघर वर्सेस कोल्हापुर। ओ, ये गेंद हवा में कैच होने की संभावना, लेकिन ये लॉलीपॉप छूटा और उसका फायदा जरूर मिलेगा। अक्सर हमने देखा है सर कि जिस बल्लेबाज को जीवन दान मिलता है वो हमेशा हावी हो जाता है बल्ले गेंदबाजों के ऊपर, और स्कोर खड़ा करने में अहम भूमिका निभाता है। और सर, जैसा आप कह रहे थे कि एक एक रन बहुत इंपॉर्टेंट होता है, तो एक एक रन की वैल्यू जो होती है वो माइकल बेवन ने सिखाई। वो एक ऐसे प्लेयर थे पूरे हिस्ट्री में सेंचुरी बनाई बिना चौके छक्के के। वो मिडिल ऑर्डर बैट्समैन थे माइकल बेवन। रनिंग बिटवीन द विकेट भी उनका बहुत ही बढ़िया था, और वो खुद तो दौड़ते थे लेकिन दूसरे को भी दौड़ा देते थे। ये खासियत उनमें हमने ऑस्ट्रेलिया के वो उस खिलाड़ी में देखी है। बिना चौकों छक्कों की 50s भी देखी है। बेहतरीन बल्लेबाजी माइकल बेवन ने इस पूरी दुनिया को, पूरे विश्व को उन्होंने बताया कि सिर्फ छक्के चौके से रन नहीं आते, सिंगल डबल्स में आते हैं। 50 से आगे उनका स्ट्राइक रेट था, और मिस्टर परफेक्ट के नाम से उनको जाना जाता था। और तेज इनिंग भी खेलते थे, भले ही चौके छक्के नहीं थे। और ऐसे हमारे बदकिस्मत है राहुल द्रविड़। एक बार साउथ अफ्रीका के साथ मैच था, उन्होंने कभी जिंदगी में छक्के नहीं मारे थे उसके पहले। टोटल स्कोर 11 रन, टोटल 11 रन यहाँ पर बनाते हुए। और पहले यहाँ पर बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया गया था उनको पोवालकर ब्रदर्स कोल्हापुर, उनकी टीम के लिए। 2 ओवर के बाद 11 रन। बॉलर नेम 32 मिनट में 8 ओवर खत्म करना जरूरी है। 20 मिनट बाकी है आपके। पालघर टीम ध्यान रखिए।
और यह कमाल की गेंद थी, यॉर्कर लेन की गेंद थी सर, और इस गेंद का कोई जवाब नहीं था। डॉक्टर भाविन है जिन्होंने पहला ओवर डाला था, सिर्फ 7 रन दिए थे सर, और वापस उसी राह पर चलते हुए। नाही हे अस्त्र आहे, यॉर्कर आहे ना, हे एक ब्रह्मास्त्र आहे क्रिकेटमधलं, आणि हे ब्रह्मास्त्र ज्या गोलंदाजाकडे आहे ना त्या गोलंदाजाला मार बसणं फार कठीण होऊन बसतं. हावी होत असतो असा हा गोलंदाज. हा चेंडू URC एंडकडून हा बॅटच्या पट्ट्यात बरोबर आला नाही. एक सिंगल तर काढलेली आहे, दुसरीसाठी धावण्याचा प्रयत्न. गोलंदाजाची ॲक्शन बघा, आल्यानंतर जेव्हा पॉपिंग क्रीज जवळ गोलंदाज येतात तेव्हा अशी उंच उडी मारली जाते, त्यामुळे त्यांना वेळ मिळतोय की टप्पा मला कुठे टाकायचा आहे, बॅट्समनने टान्स कसा घेतलाय त्याच्या अनुसार पुढे मागे चेंडू ठेवण्यासाठी त्यांना वेळ मिळतोय. सुंदर गोलंदाजीची ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट पिच चेंडू, मस्त फटका, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकच धाव या चेंडूवर मिळतीये. आमचे गुप्ता सर ना, मिश्रा, उमेश मिश्रा असे वृद्ध हेल्थ एनर्जी ड्रिंक पुरवतायत. डेक्स्ट्रोज, विटॅमिन C अँड झिंक पावडरनं बनवलेलं अगदी स्वीट मात्र पौष्टिक असं पेय त्यांच्याकडून सगळ्या खेळाडूंना प्यायला मिळतंय. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, वाईटचा इशारा पंचांनी दिलेला आहे. आता जर या मॅचमध्ये जर का पोवळकर ब्रदर्स कोल्हापूरला जर जिंकायचं असेल तर या 2 षटकांमध्ये कमीत कमी 20-25 रन येणं जरुरीचं आहे सर. जी बिल्कुल, और इतना आसान नहीं होगा क्योंकि जिस हिसाब से लाइन लेंथ में गेंदबाजी हो रही है वो काबिल तारीफ है, और ऐसे मौके जो उनको मिलेंगे ना, लेग स्टंप पर फुल टॉस वाली गेंद मिलेगी तो इसी गेंदों पर वो फायदा उठा के रन गति को बढ़ा सकते हैं. हा फुलटॉस गेंद म्हणजे चेंडू जेव्हा मिळतो त्या गॅपमध्ये मारला गेला पाहिजे, जेणेकरून त्या फुलटॉस चेंडूचा फायदा मिळेल तो फलंदाजी करणाऱ्या टीमला. हातामध्ये चेंडू गेला तर एक सिंगल डबलच मिळेल. हा चेंडू, और ये देखिए सर, अभी जो भी इस ओवर में हमने गेंदें देखी सब अलग अलग की डाली है, और पहली गेंद अगर आप ब्रह्मास्त्र डालते हो तो एक डाउट पैदा होता है बैटर के दिमाग में कि पता नहीं अगली गेंद कौन सी आएगी, और ये अलग अलग तरह की गेंदें डालते हुए अभी तक पूरी तरह से सन्नाटा पसराया हुआ है अपनी गेंदबाजी से डॉक्टर भाविन ने. मस्त गोलंदाजी, अकलेनं केलेली गोलंदाजी म्हणावी लागेल. हो, वाडा स्ट्रोक, ब्रिलियंट स्ट्रोक, ताकद आणि टायमिंग यांचा सुरेख मेळ असलेला हा दणदणीत आणि सणसणीत चौकार. 20 धावा धावफलकावर आत्ता लागलेल्या आहेत. 3 षटकांचा मला असं वाटतं खेळ संपलाय. आत्तापर्यंत 3 षटकांमध्ये 20 धावा, 5 षटकं अजूनही शिल्लक आहेत. 8 षटकांचे हे सामने. खरं तर 8 षटकांच्या सामन्यांमध्ये फलंदाजांचा पण कस लागतोय, दम लागतोय. लीगच्या मॅचेस आहेत, प्रत्येक टीमच्या वाट्याला 3-3 मॅचेस येणार आहेत, त्यामुळे प्रत्येक टीमला 16-16-48 षटकं खेळावं लागणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये एक वनडेच झाली की आहे ना 50 ओव्हरची, त्यामुळे खूप कस पणाला लागलेला आहे. गुणवत्ता ज्या खेळाडूंमध्ये आहे तेच खेळाडू इथे टिकू शकतात. आणि आत्तापर्यंत तरी या मॅचमध्ये आपण बघितलं तर ATM विनायक हॉस्पिटल वापी पालघर थोडीशी वरचढ ठरते. बॉलर नेम आशिष, यस, डॉक्टर आशिष. लेफ्ट आर्म ओव्हर. आशिष यांना आसमान दाखवलंय. आसमानी सुलतानी टोला आणि स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे आल्या आल्या पहिल्या चेंडूवर आशिषच्या षटकार. षटकार संदीप पाटिल. बॉल आला. और डॉक्टर संदीप पाटिल अपनी बल्लेबाजी से जीतते हुए सभी का दिल. सर जो चौका जो सामने गया था तो कहीं ना कहीं ऐसे मौके पे जब चौके या छक्के आते हैं तो वो पूरा गेम जो होता है ना टर्न अराउंड हो जाता है उस वक्त में. जेव्हा ICU मध्ये पेशंट असतो ना तेव्हा व्हेंटिलेटरवर 100 जेव्हा पर्सेंटेज आपण ठेवतो, परंतु हालचाल करू लागतो आणि नंतर मग 80 ते हळूहळू कमी करत जातो. त्यावेळेला जसं म्हणजे जीवात जीव येतो नातेवाईकांच्या, तसा सपोर्टर्सच्या जीवात जीव आला असेल. आणि हाही चेंडू लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार आता हवी झालेत बघा. आपण म्हणालेलो या अगोदर की या 2 षटकांमध्ये 20-25 धावा यायला पाहिजेत आणि ते
टेक्निक आता हे फलंदाज वापरतायत असं वाटतंय मैदानात. अभी वेंटिलेटर का यूज़ कम करना पड़ेगा हाँ। क्योंकि बैटिंग का यहाँ पर यूज़ ज़्यादा हो रहा है और अच्छा टर्न अराउंड करते हुए सर कभी कभी बहुत एक जीवन दान मिल जाता है. जैसे तिनके को पानी का सहारा होता है तो उसी तरह यहाँ पर जो चौका लगा उसके बाद से आत्मविश्वास काफ़ी बढ़ गया और जो उनकी बैटिंग में यहाँ पर देखने को मिलता हुआ. मस्त बॅटिंग केली. पहिला फटका मारला स्क्वेअर लेगला, षटकार, दुसरा षटकार लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये काऊ कॉर्नर मध्ये मारला. चौफेर टोलेबाजी सुरू आहे. 32 धावा धावफलकावर झाल्या. डॉक्टर तयार आहेत. संदीप पाटील अफलातून स्ट्रोक मात्र सरळ आता हातामध्ये जातोय क्षेत्ररक्षकाच्या आणि संदीप पाटील याच्या वादळी खेळीची समाप्ती. संदीप पाटील बाद होत आहेत दुर्दैवरित्या. असं वाटलेलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण संदीप पाटील जे अलिबागचे आपल्या ते इंडियन टीममध्ये 1983च्या वर्ल्ड कपमध्ये खेळलेले खेळाडू, इंडियन क्रिकेटचे माजी कर्णधारही राहिलेले आहेत, इंडियन क्रिकेटचे कोचही राहिलेले आहेत, चीफ सेक्रेटरी सिलेक्शन कमिटीचे सेक्रेटरी राहिलेले आहेत. तर अशा स्टाईलनं आज फलंदाजी खरं तर सुरू होती. जी बिल्कुल. और आपने संदीप पाटिल जी का नाम लिया तो संदीप मेघल तो संदीप पाटिल जी का आपने नाम लिया तो डॉक्टर मेघल डॉक्टर मेघल जिन्होंने ये कैच पकड़ा था और विकेट झटकाया था. संदीप पाटिल जी ने बॉब विलिस को 6 चौके मारे थे एक ओवर में और बहुत काफी खूंखार बल्लेबाज हुआ करते थे उस वक्त बॉब विलिस. और इंग्लैंड के स्टाइलिश भी थे, बहुत स्टाइलिश बैट्समैन मैदान के बाहर, और वो स्मार्ट थे. मैदान की तरफ जा रहे डॉक्टर राहुल ना, डॉक्टर राहुल पाटिल, शायद संदीप पाटिल इनके रिश्तेदार होंगे, है ना, हो सकते हैं. पाटील आमच्याकडे बघा, पाटील म्हात्रे भरपूर आहेत, अगदी भरभरून. जिथे एक गावही नाहीये ज्या गावामध्ये पाटील आणि म्हात्रे तुम्हाला भेटणार नाही. हा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर, हो यष्टी रक्षकाला चकवून जातोय चेंडू. इनसाइड एज लागलेली या चेंडूवर एक सिंगल रन मिळतीये. हे षटक चांगलं राहिलेलं आहे ते कोल्हापूरकरांसाठी. कोल्हापूर म्हटलं की तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, झणझणीत अशी मिसळ कोल्हापूरची. 33 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आतापर्यंत. 33 धावा. आता धावांना आकार आलाय, चांगला शेप आलेला आहे. हो, हा चेंडू बरोबर बसला नाही आणि पडले झडले. नवनाथ सोनखळे प्रयत्न करतायत, डाईव्ह लगावली मात्र झेल होऊ शकला नाही. वेल ट्राय, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी. पडतायत, झडतायत, प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. नंबर कोरायचं आहे, या चषकावर आपलं नाव कोरायचं आहे, या हेतूनं किंवा या उद्देशानं सगळे मैदानात उतरलेले आहेत. जी सर, हर कोई चाहता है कि अपना बॉडी best बघा effort- त्यांची, खड्डा पडला नाही ना तिथे. एकदम बेस्ट एफर्ट देते हुए. सर मैदान पे इतना अच्छा एफर्ट लगाते हैं, सोच रहे हैं पेशेंट जब आता होगा तो हाँ। कितना एफर्ट लगाते होंगे. सही बात आपने कही. और ये कट कर दिया. बेहतरीन फील्डिंग वहां पे देखने को मिली. मौका रन आउट का यहाँ पर हो सकता था लेकिन मौका चूका और दोनों बल्लेबाजों ने एक रन लूटा. और इसी के साथ टोटल स्कोर भी पहुंचता हुआ 35 रन. डॉक्टर कुरंगळेंची कन्या आज भरपूर आनंद घेतला या मैदानावर तिने. जेवलीस का? कुपन द्या. हाफ कूपन लगेगा म्हणजे लोहारांकडे कुपन आहे. 4 ओव्हर 35 रन सर. 4 षटक 35. बघा 3 षटकांमध्ये धावा होत्या फक्त 20 ना. या षटकामध्ये 15 धावा आल्या, म्हणजे फायदेमंद ठरलेलं आहे षटक पवाळकर ब्रदर्स कोल्हापूर साठी. 8 षटकांच्या मॅच मध्ये हे असंच होतं, कभी बाजी इधर कभी बाजी उधर, इकडून तिकडे मॅच हलत असते या 8 षटकांच्या सामन्यांमध्ये. संजय कुरंगळे साहेबांचे सासरे सकाळपासून बसलेले आहेत, आपल्या नातवांना ही खेळवतायत, मॅचचाही आनंद घेत आहेत. असं म्हणतात की म्हणजे जेव्हा आईवडिलांच्या कोर्टामध्ये
आपली केस जाते तेव्हा आपला वकील कोण असतो तर आजोबा किंवा आजी है ना. हे आजोबा आणि आजींचा मुलापेक्षा नातवावर किंवा नातीवर प्रेम जास्त असतं असं म्हणतात. और कहते हैं ना सर, जिस घर में माँ बाप हंसते हैं उस घर में भगवान बसते हैं. तो उसी तरह के काफ़ी बुजुर्ग व्यक्ति यहाँ पर हैं. तो जैसा आपने कहा कि वो सही कहा कि जो बुजुर्ग होते हैं वो हम दुश्मन हो जाते हैं उनके. प्लेयर लोकांना विनंती आहे की त्यांनी जरा फास्ट घ्या. तुम्हाला 4 मिनिटं एका षटकाला दिलेली आहे वेळ. बॉलर नेम मेघल. मेघ म्हणजे ढग. आता निरभ्र आकाश आहे बघा, एकदम निरभ्र आकाश. काकाने सांगितलं मकर संक्रांत उद्या आहे, आज भोगी आहे. आज भाजी पण भोगीची आहे का लोहार सर? भोगीची भाजी नाही ना. आम्ही जेव्हा बॉल डिलिव्हर हा चेंडू राईट आर्म ओव्हर. ओ काय सुंदर चेंडू, सुंदर गोलंदाजी होती आहे. आता मात्र या अगोदरच्या षटकामध्ये आपण बघितलं 15 धावा पवळकर ब्रदर्स कोल्हापूरनं मागील षटकांमध्ये कुठून काढलेले आणि या षटकातील हा चेंडू जातोय तो निर्धाव. हा चेंडू मिड विकेटला तटवलाय, सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चेंडू उचलतात, चेंडूची फेकी चपळाईनं केली जाते. मस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक एक धाव वाचवणं फार गरजेचं आहे आणि ह्या जेव्हा एक एक धावा वाचवल्या जातील याच उपयुक्त ठरणार आहे जेव्हा त्यांची टीम त्यानंतर नेक्स्ट सेशनमध्ये जेव्हा पाठलाग करत असेल. गोलंदाज तयार. मेघल समोर डॉक्टर शुभम. डॉक्टर शुभम. हा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू खणून काढलाय. एकच सिंगल रन मिळते 3 चेंडू मध्ये. जर आता आपण विचार केला तर 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. आमचे कदम सर इथे आलेले आहेत. सर्जरी करून कुत्र्याचा पाय मांजरीला नाही ना बसवला काका. ओ हा चेंडू आपण म्हणतो पण सर्जरी तेवढी सोपी नाही आहे कारण खूप कठीण काम आहे. आता तर लेप्रोस्कोपिक सर्जरी आहे, कॅमेऱ्यात बघायचं आणि सर्जरी करायची. तेवढं सोपं काम नाही आहे डॉक्टरांचं. देवदूत आपण उगीच म्हणत नाही डॉक्टरांना. हा सुंदर क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये बघा सर. फॉलो थ्रू मध्ये असं प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि ते फास्ट गोलंदाज हे कठीण काम आहे आणि ते लिलेया इथे गोलंदाज करतायत. आणि हा यॉर्कर चेंडू पुन्हा प्लेड केली आहे. चांगलं षटक, टाळ्यांचा कडकडाट होतोय. तो ATM विनायक हॉस्पिटल वापी पालघरच्या सगळ्या खेळाडूंकडून गोलंदाजांच्या फक्त या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 2. लाजवाब अशी गोलंदाजी केलेली आहे ती डॉक्टर शुभम. मेघल या गोलंदाजानं सुंदर गोलंदाजी केली आणि खरं तर मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये झटपट क्रिकेटमध्ये विकेटपेक्षा मेडन जर चेंडू गेले तर ते फायदेमंद असतात. और सर पांचवा ओवर है, 8 ओवर का मुकाबला है. और सर आपने देखा होगा फील्डर जमीनी फील्डिंग जो रही है, फील्डिंग टीम की कमाल की रही है. एक वहाँ पे 2 रन होता था वो बचाया और जो कन्वर्ट होने चाहिए थे उनको बचाया, जिसकी वजह से गेंदबाज का भी हौसला बढ़ता हुआ.
जी हां, शॉर्ट पिच चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅन सीमारेषेजवळ. धावतात क्षेत्ररक्षक, खेळाडूही मैदानामध्ये धावतात. दोन्ही फलंदाज रनिंग बिटवीन द विकेट चांगली दाखवतात. या चेंडूवर मिळतात त्या 2 धावा. ऑफस्टमच्या खूप बाहेर चेंडू होता. बॅटची कडा घेऊन डाईव्ह लगावून नवनाथ सरांनी हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. 39 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 39 हा चेंडू थोडासा आखूड चेंडू होता. बरोबर बॅटच्या मधोमध आला नाही, वरच्या बाजूला लागला. आणि काय क्षेत्ररक्षण, खरंच तुम्ही म्हणालात ओझा सर, अफलातून क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि अजूनही ते करतायत. ही खासियत त्यांची राहिलेली आहे. सातत्य. यश मिळवणं सोपं आहे, परंतु ते टिकवणं अवघड असतं. सातत्य ठेवणं फार अवघड असतं. पहिल्या 2-3 दिवस माणूस जिमला जातो, नंतर गायब. तसं नाही झालं. हो, मस्त फटका, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये. मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. मनी सेव मीन्स मनी अर्न, तसं इथे झालेलं आहे. और सर हम ये दूसरी गेंद से ही देख रहे हैं, इन्हीं की दूसरी गेंद से जो फॉलो थ्रू में गेंद को कलेक्ट किया था, तब से लेके अभी तक जो एक भी दूसरा रन का मौका नहीं दिया है. हा, आणि राहतानाच बघा सीमारेषेच्या अजून 2 फूट आत उभे राहत आहेत हे खेळाडू. फुटवर्कचा वापर, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र नॉट आउट. आणि बाईचा इशारा पंचांकडून येतोय. एक शांत क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट. क्रिकेटला द गेम ऑफ जंटलमन असं म्हटलं जातं. सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणजे क्रिकेट. लॉर्ड्सच्या मैदानावर बघा, आपण गेलो तर फक्त टाळ्या, बाकी काही नाही. नाही कॉमेंट्री, नाही आवाज, नाही धांगडधिंगा, ना ड्रम सेट, ना बँजो, काही नाही. फक्त शांतता आणि फक्त टाळ्या. हो, फटकावलाय चेंडू, मात्र हातामध्ये जेलबाद होत आहेत ते डॉक्टर राहुल. डॉक्टर आमचे जितेंद्र चिलीपिली सगळे घेऊन आलेत वाटतं. आज सुट्टी आहे, त्याच्यामुळे सुट्टी घरी त्रास देण्यापेक्षा इथे या. चिलापिलांची ड्युटी आज तुमची आहे का? सर फुल एकदम सिंगम ना सर, हाँ। एकदम स्टाइल में. स्टाइल में रहते, हमेशा स्टाइल में रहते हैं. और उनकी बैटिंग भी कमाल की एकदम. नाही, त्यांचे आक्रमक फलंदाजी आहे. अण्णा नाईक. खरं म्हणजे डॉक्टर आहे ना, डॉक्टर इथे रेगे डॉक्टरांना बघितलं ना, डॉक्टर हे नाव जरी आपल्या परिसरामध्ये घेतलं ना, तर पहिली जी आकृती समोर येते किंवा माणूस समोर येतो ते रेगे डॉक्टर आमचे. नेहमी सूट बूट इन शर्ट आणि दिसायला हँडसम, एकदम गोरे पान, सर्जरी पण चांगली, बोलणं पण पोलाइट एकदम. रेगे डॉक्टरांचं निम्मा रसायनीने ट्रीटमेंट रेगे डॉक्टरांकडे घेतलेली आहे. और ये डॉक्टर साहब अगर डॉक्टर नहीं होते तो सीबीआई में होते सर. हाँ, सिंगम जैसे दिख रहे हो. पर्सनालिटी एकदम जबरदस्त. अभी भी जा सकते हैं. नहीं बताते नहीं है ना सीबीआई वाले कि हम उसमें हैं, काम हाँ। दूसरा करते रहते हैं. सिविल ड्रेस में रहने वाले. त्यांच्या पत्नी पण आलेल्या आहेत. मॅडमचंही हार्दिक हार्दिक स्वागत. जेवून घ्या मॅडम. ओ, व्हाट अ स्ट्रोक, व्हाट अ स्ट्रोक, एक्सलंट स्ट्रोक. आणि तेवढीच चांगली फिल्डिंग, क्या बात आहे. मस्त क्षेत्ररक्षण सीमारेषेजवळ लॉंग ऑफला होतंय. चेंडूची फेकी होते. किती धावा काढल्या रे? पंच किती धावा? एकच. ओके.
एकच रन 43. पंच MCA ची परीक्षा पास झालेले आमचे पंच आहेत. कोणी चंद्रकांत म्हात्रे ज्यांनी MP वर्सेस गुजरात, दिल्ली वर्सेस महाराष्ट्र, हरियाणा वर्सेस महाराष्ट्राची अंपायरिंग केलेली आहे आणि 4th अंपायरची भूमिका रणजी ट्रॉफीमध्ये त्यांनी 4थे अंपायर म्हणून काम पाहिलेलं आहे. रोहित शर्माची जी फर्म आहे तिथे अंपायरिंग ट्युटर म्हणून ते असतात, ते चंद्रकांतजी म्हात्रे सर. हो, जोरदार अपील. या चेंडूवर एकही धाव नाही. सुंदर गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, फलंदाजी पण बघा, स्ट्रोक काय वाईट नव्हते. स्ट्रोक चांगले खेळलेले फलंदाज, मात्र क्षेत्ररक्षण त्याच्यापेक्षा सरस झालं. जी, जो जमीनी फील्डिंग रही है कमाल की रही है सर. किसी को उम्मीद नहीं थी कि वो रुकेगा, इवन बैटर को भी नहीं थी. हा चेंडू हवेत आहे, सेफ लँडिंग झालंय चेंडूचं, पुढे हात पडला क्षेत्ररक्षकाच्या. 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. असे याच धावा आता मिळतील जेवढा हवेत चेंडू जाईल, कारण जर का क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला तर दुसरी धाव पण अगदी दमछाक करून जाते. दुसरी धाव घ्यायला दमछाक होते ती फलंदाजांची. हा चेंडू राईट ओव्हर. हो, वडा स्ट्रोक, एक्सलंट, जबरदस्त प्रहार केलाय. मिड विकेट सीमारेषे पलीकडे मारला जातोय. उत्तुंग असा षटकार. 50 क्रॉस केलेली आहे. 51 धावा धावफलकावर लागतायत त्या आतापर्यंत तरी कोल्हापूरकरांच्या. पवाळकर ब्रदर्स कोल्हापूर 7.85 चा ॲव्हरेज आतापर्यंत ठेवलेला आहे. हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. थर्डमॅन मध्ये एक सिंगल घेतली, दुसरीसाठी सरसावलेत आणि सुरक्षित. अभी जैसे जैसे ये इनिंग समाप्ति की ओर जा रही है, थोड़े से छटपटाते हुए बैटर और बल्लेबाजी करते हुए रनिंग बिटवीन द विकेट, एक नई ऊर्जा आखिरी के जो ओवर में देखने को मिलती है वहाँ यहाँ पर देखने को मिलती हुई, और 1 रन को 2 रन में कन्वर्ट करते हुए यहाँ पर. नाही, ही जी षटकं आहेत ही आणामारीची षटकं आहेत. मोठे मोठे स्ट्रोक्स मारायची षटकं आहेत. दोन्ही टीम्सच्या मेंबर्सना आयोजकांकडून विनंती आहे की जरा स्पीडअप करा, कारण ही तिसरीच मॅच अजून सुरू आहे. पहिली इनिंग पण अजून झालेली नाहीये. हा, ओ, कभी बाजी इधर कभी बाजी उधर, मध्येच षटकार, मध्येच चौकार, पुन्हा चांगला चेंडू टाकला जातोय. डॉक्टर्स प्रीमियर लीग मध्ये ही खासियत आपल्याला गेले 3 दिवस बघायला मिळालेली आहे आणि 8 षटकांचे सामने असल्यामुळे या मॅचचा अंदाज लावणं, कोण जिंकेल कोण हारेल हे फार कठीण होऊन बसलेलं आहे. हा चेंडू फुलटॉस, जमीनलगतचा फटका, सुंदर क्षेत्ररक्षण. 1च रन या चेंडूवर मिळते. खूप फास्ट चेंडू मारलेला. 7 षटकं संपलेली आहेत आणि 7 षटकांमध्ये 54 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आतापर्यंत. 54. अजूनही शेवटचं 1 षटक शिल्लक आहे. आमचे इंग्लिश कॉमेंटेटर गजानन पाटील इथे आलेले आहेत. झहीर, येस, इंडियन क्रिकेटची आठवण करून दिली. झहीर खान, त्या झहीर खाननं भरपूर विजय मिळवून दिलेत आपल्या इंडियाला. आता या मैदानावर काय होणार? गजानन पाटील साहेब किती पेशंट चेक करून आले? 5-6 झाले ना? 10-12, 20-30 म्हणजे पोटापुरते. 50 वगैरे मिळाले तर मग रात्री तंदुरी. हिवाळा नाही, उलट आमचा आता घसा वगैरे सर्दी वगैरे पेशंट जास्त आहेत. सर्दी वगैरे तुम्हाला, तुमचं मोठं हॉस्पिटल आहे त्यामुळे तुम्हाला कोणतरी मोठा आजार झाला तरच येईल तुमच्याकडे माणूस. त्याच्या अगोदर कदम साहेब वगैरे, गजानन पाटील साहेब वगैरे किंवा त्र्यंबक सर बसलेले आहेत. और आज सॅटर्डे भी है सर.
वाशिवलीला इंडस्ट्रियल एरिया चालू होता, ते आमचं डिस्कशन चाललेलं तेव्हा म्हणत होते त्र्यंबके सर तो सुवर्ण काळ होता त्यांचा, परंतु आता त्यांचाही धंदा कमी झालाय. बॅट्समन नेम निखिल, डॉक्टर निखिल. सगळे डॉक्टर्स इकडेच आलेत, त्यामुळे पेशंट पण बोंबाबोंब करत असतील. खरं तर काही असे इम्पॉर्टंट डॉक्टर्स असतात, नेफ्रॉलॉजिस्ट वगैरे किंवा ब्रेन सर्जन, त्यांना वेळ नाही मिळत. त्यांना आपण उलट बोलवणं हा मूर्खपणा आहे. 2-4 पेशंट वाचतील ते नाहीच आहे ना. हा चेंडू जबरदस्त टोला आणलाय लॉंग ऑन मध्ये. व्हॉट अ कॅच, जबरदस्त झेल टिपलाय, सुंदर झेल. स्ट्रोक चांगला होता, तेवढाच सुंदर झेल. सिराज, यस डॉक्टर सिराज न हा झेल टिपलाय धावत जाऊन. चिराग, डॉक्टर चिराग न हा झेल टिपलाय. मस्त कॅचेस मीन्स द मॅचेस. पकडो कॅच और जीतो मैच, पकड़ा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. सर अगर ये रजनीकांत अगर यहाँ होते तो उनको भी लगता कि मेरे से भी अच्छा कैच पकड़ा उसने. रॉबर्ट जैसा, रॉबर्ट टू यहाँ पे डॉक्टर चिराग बने हुए हैं. अच्छा स्ट्रोक था, लेकिन थोड़ी सी ताकत कम थी, टाइमिंग बराबर था. अजून थोडीशी ताकद लावली असती ना तर तो चेंडू बाहेर आला असता. मात्र ही बाउंड्री थोडीशी लांब आहे, म्हणजे मिड विकेट पेक्षा ही बाउंड्री थोडीशी लांब असल्या कारणानं हा चेंडू बाहेर येऊ शकला नाही आणि सुंदर झेल टिपला. जजमेंट चांगलं घेतलं. 8 बाद 54, 8वं षटक सुरू आहे आणि 4 बाद 54 धावा झालेल्या आहेत. विटॅमिन सी, विटॅमिन डी पण द्या, हाडं ठिसूळ झालेत आता और क्या बऱ्याचशा judge किया जणांची. सर. सकाळी कोण जातंय कोवळ्या उन्हामध्ये आहे ना, त्याच्यामुळे विटॅमिन डीच्या गोळ्या घ्याव्या लागतात. फुलटॉस चेंडू, जमीन लगतचा फटका, सिंगल काढलेली आहे, दुसरीसाठी सरसावल्यात. 1च धाव. सर जैसा आप बोल रहे थे कि लाइन के अंदर रह रहे हैं 4-5 कदम, तो ये उसका फायदा होता है, आपको जज करने को वक्त मिलता है. और सेम जज किया उन्होंने. हाँ, आगे भी जा सकते हैं, पीछे भी आ सकते हैं. कंप्लीट जजमेंट का वो रियल वो पोजीशन है, वो पोजीशन ले रहे हैं दोनों सभी बाउंड्री लाइन के खिलाड़ी. देखो फुटवर्कचा वापर, मेडन चेंडू, शेवटचं षटक हाणामारीचं. मात्र गोलंदाज हवी होत आहेत सर. जी बिल्कुल. और जब ऐसी फील्डिंग होती है तो फिर गेंदबाज का तो हौसला बढ़ जाता है. उसको मालूम है हवा में उड़ी तो मेरे फील्डर पकड़ेंगे. जैसे हिंदुस्तान की सेना जो होती है काफ़ी कॉन्फिडेंट रहती है कि इसके बाद बताएंगे. आणि हा सुंदर झेल, हाही सुंदर झेल पकडला. अफलातून फिल्डिंग आज झालेली आहे. एनी टाइम मॉन्स्टर. विनायक तो हॉस्पिटल वापी पालघरची. जी तो सर जैसे हिंदुस्तान को पता है चाइना और पाकिस्तान से जो भी मिसाइल आएगी वो आश्वस्त रहते हैं कि हमारी जो S-4 डिफेंस मिसाइल सिस्टम है उसको डिस्ट्रॉय कर देगा. तो हिंदुस्तानी सेना जो है कॉन्फिडेंट रहती है. उसी तरह यहाँ पर बॉलर भी उसी तरह कॉन्फिडेंट है. हवा में कोई भी उड़ेगा तो कैच छूटेगा ही नहीं, जैसे यहाँ पे और इस इनिंग में देखने को मिला है. नाही, हेच झालं पाहिजे ना. जेवण करताना बघा आचारी 2-3 आचारी असतात, अंदाज असतो प्रत्येकाला. तसं या सगळ्या या गोलंदाजांना त्यांच्या सहकार्यांचा अंदाज आहे. एखादी टीम असते, त्या टीम मध्ये माहिती असतं हा खेळाडू काय करणार आहे, हा आपल्याला साथ देईल की नाही. हे सगळेचे सगळे 11 चुनिंदा खेळाडू सरस कामगिरी या मैदानावर करतात. फुलटॉस चेंडू लॉंग ऑफला तटवलाय. एक सिंगल रन घेतलेली आहे, दुसरीसाठी सरसावलेत. पुणेकर जेवून घेतलं का सगळ्यांनी? जेवून घ्या. शुद्ध शाकाहारी. 57 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि या सत्रातील शेवटचा चेंडू. हो, सुंदर चेंडू आणि 58 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. 57 धावा झालेल्या आहेत. ते पोवळकर ब्रदर्स कोल्हापूरच्या, ATM विनायक हॉस्पिटल वापी पालघरला
8 षटकांमध्ये 58 धावांची गरज आहे. आज भोगीची भाजी, उद्या तिळगुळ. काकांनी सांगितलं तसं तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, वर्षभर गोडगोड बोला. खरं तर आता उत्तरायण सुरू झालेलं आहे सूर्याचं, आहे ना. उद्यापासून दिवस मोठा होत जाणार, रात्र छोटी होत जाणार आहे. और सर इसीलिए फाइनल भी कल ही रखा है, ताकि सेमीफाइनल फाइनल में कल टाइम रहेगा तो जो है हमको 1-2 घंटा और लेट होगा. आणि मला असं वाटतंय तुमच्या भाषेमध्ये, पंडितांच्या भाषेत सांगायचं तर धनु राशीतून मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करतोय. या वर्षी मी तुम्हाला विचारतो, या वर्षी कोणत्या राशींना चांगले दिवस असतील? 7.5 कोणाची गेली? राशीफळ सांगा जरा, वेळ आहे तर. काय नवनाथ सर, राशीफळ ऐकायचं आहे का? आमचे पंडित आहेत इथे, लोकेंद्र ओझा कॉमेंटेटर आहेत, MR आहेत, पंडित आहेत, पूजा सांगतात, ऑलराऊंडर. काही नाही असं नाही त्यांच्याकडे. तुळ रासला 7.5. तुळ रास, माझी पण तुळ रासच आहे, तरच आपलं जमतंय, फक्त बॉडी जमली नाही. सर जीपे नंबर दे देता हूँ मैं, हाँ हाँ, है ना. जीपे नंबर दे देता हूँ आपको, फिर नहीं जीपे नंबर देंगे तो वो गलत होगा. ऐसा फ्री में एडवाइस दे दो. जैसे मैसेज आ जाएगा तब उसके बाद जो है आपको फ्री में एडवाइस. फिलहाल मकर मेष राशि में है, अगले थोड़े टफ हैं, और सब वृषभ राशि है, और तुला राशि में थोड़ा थोड़ा है. तो ये है, बाकी डिटेल चाहिए तो थोड़ा तकलीफ है. अरे बाप रे, अभी तुल राशि को बहुत संभल के रहना पड़ेगा. नहीं देखिए, राशि चाहे कोई भी हो, जी राशि का योग और अच्छे लोग मिलना बहुत ज़रूरी है. तो यहाँ पर भी अच्छे लोग मिले हुए हैं, तो राशि का योग भी अच्छा ही होगा. मार्ली सर हैं, हमारे मात्रे सर हैं, हमारे डॉक्टर रोहित सर हैं, डॉक्टर संजय जी हैं, और हमारे सभी लोगों का योग जो होता है उसकी वजह से हर चीज़ जो होता है अच्छा होता है. नहीं, वो कहते हैं कि रावण की और राम की रास एक ही थी. सच है ये? नाम से तो एक थी, लेकिन हाँ. कभी कभी ऐसा फेवरेट नेम भी रखते हैं ना. जी. और रावण बहुत बुद्धिमान थे, उनके जैसा विद्वान कोई नहीं था. तो अब यहाँ पर भोजन की व्यवस्था भी हो चुकी है, तो जो भी लोग भोजन करना चाहते हैं, भोजन का स्वादिष्ट आनंद ले सकते हैं, मज़े ले सकते हैं इस भोजन का. ठीक है, हम लेते हैं अलविदा. StarCricket.in पे जो लोग इस मैच का लुत्फ उठा रहे हैं, आनंद ले रहे हैं, सभी से निवेदन है कि प्लीज़ सब्सक्राइब करें हमारा चैनल StarCricket.in, और देखते रहिए महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग. और स्टार क्रिकेट को भी स्टार बनाइए अपने व्यूअर्स के माध्यम से. बहरहाल यहाँ पर अगला मुकाबला ATM एनी टाइम मशीन है, तो यहाँ पर ATR एनी टाइम रन बनाने होंगे उनको 58 इस मुकाबले को जीतने के लिए. और आगे कैसे बनेंगे, नहीं बनेंगे, कब होगा, क्या होगा, उसके लिए हमारे आदरणीय काका मात्रे जी. धन्यवाद टीके माळी सर. आमच्या महागुरू या नावाने त्यांना संबोधतात, की ज्याने अनेक समालोचक या संपूर्ण या आमच्या पनवेल तालुक्यामध्ये, खालापूर तालुक्यामध्ये बनवले, रायगड जिल्ह्यामध्ये, हे देखील योगदान आहे. आणि दुसरीकडे ओझा सरांबद्दल निश्चित तुम्हाला माहिती टीके माळी सरांनी संपूर्ण दिली. यांचा आवाज आपण ऐकलात. दुपारचं सत्र आहे, जेवणाची व्यवस्था या ठिकाणी सुग्रास जेवण आहे, शाकाहारी. प्रत्येकाने त्याचा आस्वाद घ्यावा ही तुम्हाला सर्व मेंबर्स आणि त्याचबरोबर सर्वांना विनंती आहे की आपण आस्वाद घ्यावा. आणि दोन्ही संघाने आपले 12वे खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. तर मैदानाकडे पण वळूया. ATM विनायक हॉस्पिटल वापी पालघर या संघाला 58 धावांची गरज आहे.
8 षटकं 58 धावा, याचा जर आपण विचार केला तर साधारणतः 7.25च्या सरासरीने ही गरज आहे धावा जिंकण्यासाठी हा सामना. 7.25 ची गरज आहे. तर धन्यवाद विजय. डॉक्टर गजानन पाटील सर या ठिकाणी माझ्यासोबत इंग्रजीमधून, ज्यांचा मगाशी आपण आवाज ऐकला त्यांचा आवाज तुम्ही ऐकलात इंग्रजीमधून आणि मी मात्र आपल्या मायबोली मराठीमधून. तर सरांचं स्वागत आहे. 50 टू विन 58 धावांची गरज आहे. 7.25च्या सरासरीने ATM विनायक हॉस्पिटल वापी पालघर या संघाला परुळकर ब्रदर्स कोल्हापूर या संघाविरुद्ध. वेळेचं बंधन पाळायचं आहे. घड्याळाची वेळ पहा, जवळपास 2:40 झालेली आहेत आणि सामना इथे आपण सुरू करत आहोत. पहिली षटक घेऊन गोलंदाज डॉक्टर राहुल पाटील प्रवळकर ब्रदर्स कोल्हापूर या संघाचे गोलंदाज आहेत आणि त्यानंतर समोर मात्र 2 सलामीचे फलंदाज आहेत. ATM विनायक हॉस्पिटल वापी पालघर. नाव खूप मोठं आहे, डॉक्टर भाविन आणि डॉक्टर चिराग ही जोडी मैदानामध्ये. तर वळूया डॉक्टर गजाननजी पाटील सरांकडे. Thank you, Kaka Matre sir. Dr. Rahul will be bowling from या दरम्यान सन्माननीय डॉक्टर रमेशजी म्हात्रे सर यांचं या ठिकाणावर श्रेयस Danfata Road हॉस्पिटल end. श्रेयस हॉस्पिटल पनवेल मोहपाडा यांचं आगमन झालंय. सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. We have among Dr. Rahul will be bowling from Danfata Road end. You are building it. Any batsman gonna sign on? Dr. Bhavin, first ball we have short of length, offside, missed by Dr. Bhavin. 58 to win. 7.5. It's too hot right now. Middle session is almost upon us. Well played, well defended, you should say. The ball must be, the message to Dr. Bhavin must be play according to merit of the ball. Don't try too hard because the target is not too steep. You have to play sensibly. 1 or 2 will also do the job. Yes, like that. In the gap, offside, short ball. Well played, Dr. Bhavin for 4 runs. नक्की या ठिकाणी सर आपण पाहिलं तर चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा होता. यावेळी मात्र तुम्हाला पाहायला मिळाला फलंदाज अर्थात डॉक्टर भाविन सरांनी या चेंडूला अर्थात स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते यशस्वी देखील ठरले. Thank you. Score is not that too steep, so we have to play sensibly. That must be the message to Dr. Bhavin and Dr. Chirag. Let's take it per ball, like that. Defended sensibly, nudged for a single. Fielded by mid-off player, just a single. Dr. Chirag on strike now. Dr. Rahul bowling from URC end. The score, the target for them was 58, which according to the trend setted previously is not that high. So just sensibly 9 to 10 runs for over will do the job. Dr. Chirag on strike. We are under field restriction, so plenty of room of opportunity to score over the inside fielders. Short of length, single. This is what is required right now. Not to go after the bowling too hard. Play it according to the merit of the ball. Dr. Bhavin on strike.
6 runs on the board. Full ball pulled, 6 runs over square leg. Dr. Bhavin was rooting for such kind of ball. Full ball फटक्यामध्ये- on the leg. येस, फटक्यामध्ये इतकी ताकद होती सर तुम्ही पाहायला मिळालं की थोडासा बॅट्समनच्या पुढ्यामध्ये फलंदाच्या पुढ्यामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि डॉक्टरने सरळ चेंडू डीप स्क्वेअर लेगमध्ये भिरकावून दिला. 6 धावांचं योगदान मिळालं आणि एकूण धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल 12 धावा. That is what is required right now. 12 runs per over. That will easily take them over the target. Dr. Rahul bowled. पाटील सर नेक्स्ट मॅच कोणाची शेड्यूल बघा. Bowler name? Dr. Shekhar will bowl from URC end. Dr. Chirag on strike. कोल्हापूर आणि वापी Second over of the field restriction. अपकमिंग मध्ये जा ना. अपकमिंग मध्ये आली असेल. वापी आणि पुणे आहे का? Okay. So the news from the organizing committee is the next match. Short of length, pulled, deep mid wicket for another 6. 6 runs for Dr. Chirag. The news from organizing committee for Vapi captain and Pune captain is you have to come forward on the dais for toss. Captain of team Vapi and captain of team Pune, please come forward. Fitmops Pune and ATM Vapi. Full length delivery, picked up well, lofted shot over deep extra cover for another boundary. So this over has been a pressure releaser for the two batsmen, making use of the field restrictions at the most. Dr. Chirag is playing sensible, hitting the ball in the gaps, not taking too many risks. आणि या षटकाराच्या माध्यमातून तब्बल धावफलकात धावा येतात त्या 22-36 धावांची अजूनही गरज आहे आणि सामना जरा सोपा निश्चित करण्याचा प्रयत्न इथे केला गेला तो अर्थात खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या एटीएम विनायक हॉस्पिटल वापी पालघर या संघाने. Dr. Shekhar bowling from URC end. Short of length in the offside, nudged for another single. Dr. Chirag and Dr. Bhavin are playing sensibly. They are not taking too many risks. When they get the opportunity, they are hitting the ball in the gaps over the midfielder. And when they find it difficult, they are just nudging for a single. So eventually the score is not that big. They are chasing, but they are playing sensibly. 35 धावांची गरज आहे. 35 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिला होता आणि दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर आखूड टप्प्याच्या चेंडूवरती फटके मोठे मारतात आणि त्याचं प्लेसिंग अतिशय सुंदर आहे. डावकरी फलंदाज डॉक्टर किंवा उजव्या हाताने फलंदाजी करणारे डॉक्टर्स या ठिकाणी निश्चितच एक चांगलं क्रिकेट खेळताना. Yes, the left and right hand combination. Again in the slot, picked up well. The fielder underneath and he drops it. Just another couple of runs. The fielding has previously been very poor. मतलब catching has been poor from Powalkar brothers. आणि जसं आपण सर म्हणलात की झेल सुटणं म्हणजे आपल्याला लगेच रोहित शर्मा यांची आठवण होते ज्यांना कसोटी विश्वामध्ये 4 या धावसंख्येवर जीवदान मिळालं. त्यांनी 264 धावा करून काढला. विराट कोहली यांना इंग्लंड दौऱ्यामध्ये 0 या धावसंख्येवर जीवदान मिळालं आणि त्यांनी तब्बल 103 धावा या ठिकाणी पाहिल्यात. हे अर्थात जीवदान हे महत्त्वाचं असतं. Making the best of the opportunity that we get. It's not. Again in the slot, picked up well. This time over the fence, 6 runs. So paying for the previous loss. Drop catch has cost another 6 runs. I आणि request. एटीएम विनायक हॉस्पिटल मी फिटमास पुणे संघाला विनंती करेन आपण नाणेपेक्षा कक्षाजवळ यायचं आहे
आणि पुढची वापी विरुद्ध पुणे यांच्यामध्ये पुढची नाणेफेक असेल. Requesting captains from ATM Vapi and Fitmobs Pune, please come forward. We have to do toss. Next match is on our course. Dr. Shekhar must be disappointed. Previous ball, one drop catch, and the next ball gets hit for 6. Vapi, captain from Vapi team, we have toss. I request Dr. Rohit sir and captain from the both team. Thirty-five of 2 overs. We are having toss for the next match. Fitmobs Pune along with ATM Vapi. We'll have a toss. Next bowler name Deepak. Dr. Deepak will be bowling from URC end. Dr. Chirag on strike. Previously missed a host of chances. Nashor another single. Batting sensibly, not to give too many wickets. There must be having so that not to lose, chase the down target without losing the wicket. टार्गेट घेऊन नाही चालवलं, पण कमीत कमी धावा ठेव त्यांना रोखण्याचा प्रयत्न आम्ही करणार. एक गोष्ट की आमचं नाव आहे ATM पालघर, ऑल टाईम मॉन्स्टर्स पालघर, आणि आमचे स्पॉन्सर आहेत विनायक हॉस्पिटल वापी. हे वापीच आमच्यापासून अगदी 10 मिनिटावर एक हॉस्पिटल आहे, त्यांनी आम्हाला हे स्पॉन्सर केलं ह्या टुर्नामेंटसाठी. कसं आहे सर, दोन्ही संघ बलाढ्य, मागच्या वर्षी आम्ही फायनलिस्ट होतो दोन्ही संघ, त्यामुळे दिग्गज संघ आहेत, दिग्गज खेळाडू आहेत. जेवढ्या जास्तीत जास्त धावा जमवता येतील तेवढ्या जमवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि डॉक्टरांचं ही स्पर्धा मागच्या वर्षी पहिल्यांदा आम्ही आलो होते, आणि एवढं ग्रास, सुंदर आयोजन, जर्सीज, म्हणजे लेदर क्रिकेटमध्ये पण ट्रॅक्स तुम्ही आणायचे, टी शर्ट्स मात्र आम्ही देऊ असं असायचं. मात्र इथे पूर्ण विशेष धन्यवाद की खूप छान आहे. जेवणाची असते, यूट्यूब क्वालिटी बँगावर असते, प्रत्येक गोष्टी चांगली. आणि महत्वाची आमची रायगड प्रीमियर लीगला त्यांचा आवाज ऐकलेला मी, तेव्हापासून त्यांची माझी मैत्री मात्र गाढ झालेली. नक्कीच सर तुम्हाला Big shot over deep mid wicket, 6 runs out of the park. Dr. Chirag from the blade of Dr. Chirag. The score is 55 at the end of 3 overs. Just couple of runs needed. 3 runs needed. News from the middle from the next match is that ATM Vapi has lost the slot. Fitmobs Pune have opted to field first. Like we have seen in this match, restrict the opposition to a minimum score and then chase it down in as early possible. I request Vapi Powalkar brothers to please hurry up
We have next 3 matches to go on after this. Dr. Shekhar will bowl from URC end. 3 runs needed of the last 5 overs. Well played by Dr. Chirag and Dr. Bhavin. Not giving any opportunity, room of only one opportunity they got, which was dropped at deep mid wicket. Hello. Check. Hello. Dr. Bhavin on strike. Dr. Shekhar will bowl from the URC end. Shot of length, picked up well. Fielder getting underneath it, and that's boundary. Finished up in style. Dr. Bhavin, boundary, deep mid wicket. Well, Powalkar brothers were outplayed by these two batsmen, not given any opportunity, and Vapi team played brilliantly. They first of all restricted the team, Powalkar brothers, to a minimum score 57, which was not. तर नक्कीच ATM विनायक हॉस्पिटल वापी या पालघर या संघाने अर्थात हा सामना जिंकला. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि प्रबळ ब्रदर्स कोल्हापूर या संघाने अर्थात आत्तापर्यंत 2 सामने खेळले आणि दोन्ही सामन्यामध्ये अर्थात त्यांचा पराभव झाला. त्यामुळे येणारी पुढचा सामना त्यांच्यासाठी निश्चितच एक निर्णायक असू शकेल. तर त्यांना देखील आपण पुढच्या सामन्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि काही क्षणातच आपण मैदानाकडे वळणार आहोत. ATM विनायक हॉस्पिटल वापी विरुद्ध पिटमास पुणे या 2 संघामध्ये. Powalkar brothers, the fielding. So. मॅच आहे आजची C1 आणि C2 च्या पोझिशनसाठी आणि या दोन टीम ज्या आहेत आता या 2 मिनिटं टीम आहेत आजच्या लॉटमध्ये. मागच्या वर्षीच्या फायनलिस्ट आहेत. दोघांमध्ये झुंज राहील की टॉपला आजच्या 4 मध्ये कोण राहील. 3 दे टोटल. 3 दे. एक माझ्याकडे दे. आणि 2 ओव्हर 16 रन 1 विकेट. Man of the match for this match was Dr. Bhavin Tandel from ATM Vapi. I request Dr. Ramesh Matre sir to please proceed and felicitate Dr. Bhavin as man of the match. Dr. Ramesh Matre sir, please proceed. Bhavin Tandel. Dr. Bhavin Tandel, please come forward for man of the match award. आहेत का त्यांच्याकडे प्लेयर आहेत ना.